अहो म्हणले शिंदे सर तुम्हाला काय डोक्याचा भार आहे का नाही? काय म्हणतात ते? अहो म्हणले ते म्हणतात क्लासरूम पाहिजे, क्लासरूमच्या शेजारी लॅबोरेटरी पाहिजे, लॅबोरेटरीच्या शेजारी स्टाफ रूम पाहिजे, स्टाफ रूमच्या शेजारी वॉशरूम पाहिजे, वॉशरूमच्या तिथून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना लायब्ररी पाहिजे, लायब्ररी झाल्यानंतर त्यांनी बाहेर पडायला हरकत नाही. असं म्हणजे डायनिंग हॉलमध्ये भातवाल्याच्या मागे बनवायला पाहिजे, असं सीट पाहिजे, असं त्याप्रमाणे सांगितलं. काय म्हणजे एवढ्या गोष्टी सगळ्या आला म्हणजे आलो तुझ्या 11 वाजता 2-3 ठिकाण घेतलं जुनं गेले. म्हणजे काय करायचं? हे 10 जण सिस्टम पुढे हे मागे 4-5 जण गेले. काय बाबा करायचं म्हणजे अहो म्हणजे कामाला जायला हे कशाला ठेवलं देतात? टाक पाडून गेले फोन बोले म्हणतात हे टाक पाडून गेले फोन पुढे गेले म्हणजे हे करायचं ही बेतात कशाला ठेवलं म्हणजे टाक पाडून गेले फोन. अशा पद्धतीने 27 कोटी रुपये 27-30 कोटी रुपये त्या कॉलेजचे खर्च केले. सगळा प्लॅन बदलला. त्यांना अपेक्षित होतं तसं काही झालं नाही. नुसतं टाक पाडून घे असं करून 2 महिन्यात सगळा कारभार केला. ते सगळं चकाचक केलं. ते कडे आलं दिल्लीवरून. आता कडे आल्यानंतर त्याला प्रबंध सांगितला मोठं कुठे 1000 रुपयाचा तू भाच्याकडे पळत होतो म्हणजे जेवणाची व्यवस्था चांगली का सिटीला म्हणजे सिटीला त्यांची रूम बुक कर कसा म्हणजे बघतो आलं. त्यांनी शॉल बुक केले म्हणजे नो मिस्टर शिंदे यू विल टेक ओनली 1 डोज. त्यांनी फक्त एक डोस घेतलं. आम्हाला काही नको कामाला सुरुवात करू. 8-10 दिवस ते सगळं बघत होतं. सगळं तपसून काढलं त्यांनी. घोड्याचा पाय वाजरला, गाढवाचा पाय घोड्याला, आता काजचा पाय सशाला, सशाचा पाय कासवाला, असं सगळं त्यांनी बघितलं. ते म्हणजे आम्ही डबा नाही पीडब्ल्यूडीच्या विश्वासला उतरले होते. आमचा आम्ही डबा जेवणार. आम्ही 4 वाजता फक्त एक चहा घेणार, तुमचा बाकी काही येणार नाही. 8-10 दिवस त्यांनी सगळं ऑडिट केलं. जाताना परत ह्याला बोलवलं सत्कार करा त्यांचा. परत त्यांनी गुलाबाचं फुल घेतलं म्हणजे थँक्यू आणि हे टाक पाडून गेले. तुमचं सगळं त्यांनी बघितलं. निघताना त्यांनी एकच प्रश्न विचारला हे सगळं तुम्ही केलं म्हणजे तुमचा आर्किटेक्ट कोण? हे होतं त्याचं ते म्हणलं आवर आर्किटेक्ट इज फ्रॉम सांगवी. म्हणजे त्यांची डिग्री टाक पाडून घ्यायची. काय कारभार असं चालतं का? जगात कोण ऑफिस शिकायला जातात. 1.5 महिन्याला मी विचारलं कुठली ग्रेड आली? ई ग्रेड आली. ई ग्रेड टाक पाडून घ्यायची. टाक पाडून घ्यायची. ई ग्रेड अशी कोण आपली शिकण्यात कशी नोकरी लागायची आणि कसा प्रपंच पुढे जायचा हे थोडं सगळं सोडलं पाहिजे. ह्या महाराष्ट्राचा नेता उद्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचं दीप्यमान नेतृत्व अजितदादा प्रपंच सावरण्यासाठी आपल्याला एका बाजूला साथ घालताय. त्यांच्या हातात प्रपंच द्यायचा. गटात पाडून घ्यायची यांच्या हातात आपण प्रपंच द्यायचा. ह्याचा हिशोब आणि याचा निर्णय शुद्ध सांगितलं त्याच्या 22 तारखेला करतील. एवढा फरक्याला सुरुवातीला 2750 रुपये बहुतेला दुसऱ्या वर्षी 31 रुपये दिला. त्यानंतर तिसऱ्या वर्षी 3411 दिला. 3400 वाल्यांनी बरीच छाती बळवली. त्यानंतर आपण 3411 दिला. नंतर मागच्या वर्षी महाराष्ट्रातला नव्हे देशातला रिकव्हरीच्या प्रमाणे जर विचार केला तर 3636 रुपयाचा भाव दिला. आणि आज 200 रुपये खोडकीच आपल्याला मिळाले. तर धरून जर आपण जवळपास 3350 रुपये 3332 रुपये आपल्या खात्यात जमा झाल्यात आणि गव्हर्नमेंटमध्ये 9 लाख कोटी शिल्लक आहे. इथेनॉल शिल्लक आहे. कोजनचे पैसे आपल्याला येणार आहेत. आणि हा सगळा हिशोब गोळा मॅनेज होऊन सगळं हे विकून झाल्यानंतर आपला पिकवलेला माल तयार झालेला माल हा झाल्यानंतर दिवाळीच्या दिवशी आपल्याला फायनल पेमेंट मिळालंय. म्हणजे तुम्ही विचार करा खिसा फाटायचा नाही. खिसाच वेगळा लावा लागणार. अधिकचा खिस्सा लावा लागणार. हे इतकं सोन्यासारखं चांगलं काम ह्या मंडळींनी केलंय. आपण सभासदांनी त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. अतिशय पारदर्शक काम केलं. आम्ही सगळं संचालक मंडळ मोठे गणित हे काही तिथं बाबाची वेळ घ्यायला गेले का तुम्ही मला सांग. प्रत्येकाच्या घरी गाड्या घोडे सगळे कोण आहे खिशाला 200 रुपयाचा विचार केला की कठोळीस बोलते माणूस. त्यामुळे सगळी चांगल्या कुटुंबातली माणसं त्या ठिकाणी गेली. चांगला कारभार केला अजितदादांना आणि तुम्हाला सभासदा मालकाला कुठेही कमी पडेल असं त्यांच्या हातून कामकाज झालेलं नाही. अशी बाजू एका बाजूला होत असताना
आपल्याला प्रत्यक्ष आपल्या प्रपंचाचे पैसे त्यांनी कमवून दिले, मिळवून दिले. आपण शेतावर काम करतो, कष्ट करतो, रात्रंदिवस कष्ट करून आपण शेतीचा धंदा करतो आणि त्या कष्टाच्या, त्या घामाची किंमत, त्या कष्टाच्या आणि घामाचा सन्मान ह्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळांनी केला. आपल्याला अतिशय चांगला त्याचा अनुभव दिला, सुधारणा केल्या, अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी केलं आणि अनेक उदाहरण देता येतील. इतका चांगला कारभार केल्यानंतर ह्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुढचा चेअरमन, पुढचं संचालक मंडळ ही सगळी जबाबदारी घेत असताना, मी उपमुख्यमंत्री असताना 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना माझी पण आता नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान, यशस्वी सरकार मंत्री अमित भाई शाह यांच्याबरोबर ओळख आहे, यांच्याबरोबर उठणं बसणं, त्या केंद्रातल्या चांगल्या योजना, राज्यातल्या चांगल्या योजना ह्या बळीराजाला सभासदांना देण्यासाठी मी स्वतः उपमुख्यमंत्री जरी असलो तरी ह्या 20,000 शेतकऱ्यांचा प्रपंच सभासदांचा सावरण्यासाठी मी स्वतः संचालक मंडळात राहणार. हा नेता आपल्याला मिळाला आणि 288 आमदारांमध्ये सर्वात उजवं काम, हजारो कोटी रुपये आनंद बारामतीमध्ये रस्ते असतील, पूल असतील, पिण्याचं पाणी असेल, शिक्षण सुविधा असतील, ह्या सगळ्या मूलभूत गोष्टीचं काम त्या दादांनी केलं. त्या दादांनी आपल्या शिवाला धरणातलं पाणी वेळेच्या वेळेला दिलं, आपल्या शेतकऱ्यांसाठी वीज माफ केलेली आहे. एका बाजूला महिलांचा आत्मसन्मान आर्थिकदृष्ट्या वाढवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेतून 2 पैसे मिळतात, अनेक योजना आहेत. 10,000 कोटीचा अमित भाईंना सांगितलं, 40 वर्षापासून पकडलेला मुद्दा इन्कम टॅक्सचा अमित भाईंना सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. अमित भाई म्हणजे 8 दिवस फक्त अजितराव मोदींचे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सगळा हिशोब केला, सगळ्या IAS अधिकारी बोलवले. हा महाराष्ट्रातला इन्कम टॅक्सचा 45 वर्षापासूनचा प्रलंबित असलेला कायमचा अडचणीचा आपल्यावर बोजा टाकणारा हा विषय, हा प्रश्न निकालात काढला. ह्याचं श्रेय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना द्यावा लागेल. हे पहिला फेद आपल्याला ह्या मोदी साहेबांबरोबर अमित शहाबरोबर गेलेल्याचा झाला. अनेक योजना ह्या सगळ्या योजना त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे. हे करत असताना उद्याचा 5 वर्षाचा कारखाना हा आपला प्रपंच कोणाच्या हातात द्यायचा ह्याचा मात्र तुम्ही हिशोब केला पाहिजे. विरोधक बोलतायत, सांगतायत, पण तुमच्या माझ्याकडे शेकडो कोटी रुपये कंपनीच्या CSR फंडात देऊन उद्याच्या 150-200 कोटी रुपये दादांनी ठरवलं ते या माळेगाव कारखान्याच्या आपल्या प्रपंचातला 1 रुपया न देतात ह्या CSR फंडात सगळी कामं माळेगाव कारखान्याची होणार आहेत. ह्याचा हिशोब तुम्ही करा. हे सगळं विकासाचं काम हे दादा करणार आहेत आणि आता अतिशय पारदर्शक, स्वच्छपणे, गतिमान कारभार त्या ठिकाणी दादाच्या नेतृत्वाखाली होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन उद्याचा 2025 ते 30 चा कारभार 5 वर्षाचा कुणाच्या हातात द्यायचा हा सुज्ञ सांगवीकरांनी, सुज्ञ सांगवीच्या सभासदांनी, कष्टकरी प्रगतशील बागायतदारांनी हा कोणाच्या हातात कारखाना द्यायचा ह्याचा अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेण्याची वेळ ही उद्याच्या 22 तारखेला आलेली. दादांचा सांगावा घेऊन आम्ही त्या ठिकाणी आलेलो. ही सगळी एका बाजूला सोन्याचा धूर निघत असताना, कारखाना उत्तम चालत असताना 3-4 मुद्देच आपण समस्या बघतो. फार काही लोक चष्मा भरणं आपल्याला बघत नाही. आपण यांच्या हातात कारभार दिला, भाव मिळाला, आपल्याला चांगला भाव मिळाला. कारखाना प्यायला आला का? अजिबात नाही. यांनी कन्व्हर्जन कॉस्ट विरोधकांच्या काळात 1675 वर गेली होती, ती आता अत्यंत कमी आली. अशा पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी चाललाय. ह्या विरोधकांच्या काळात मला नावं ठेवायचं नाही कोणाला. तिकडच्या बाजूने मी आम्हीच होतो बोलत की आमच्या डिपार्टमेंट दुरुस्ती झाली ना, आमचं तर काय सांगायचं, काय कळत जातं. परंतु आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो, आम्हाला तरुण असताना वाटत होतं किती काळजी आणि किती आपल्या प्रपंचाची आपण काळजी करणं एवढी ह्याला काळजी, पण वस्तुस्थिती तशी नाही. आज जाईपर्यंत, खुर्चीपर्यंत पोहोचेपर्यंत चुकीचं बोलायचं, तळमळीने बोलायचं, आपल्या प्रपंचाचं बोलायचं, लक्ष्मीबद्दल बोलायचं आणि सगळे एका सत्तेत गेल्यानंतर मात्र हा सरकार संपूर्ण वळवळून घ्यायचा, चुकीचं सांगायचं, जायच्या माणसाला खेळायचं. लावलेली माणसं रिटायर झाली तरी त्यांना बहाला घातल्याला तसाच आहे. अजून बहालाच निघाला, मला कामाला लावलंय, मला आता हल्ली 40 वर्ष 20-20 वेळा मतदान करून झालं तर त्याच्या पायाचा बहाला निघाला. एवढी दहशत नाला मला म्हणजे आपण आता मला नामचा त्या आम्हाला विषय काय केला. पण असं चुकीचं वागून दमात घेऊन आरोप करून जाऊ आपण तुम्ही 19 साली
माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन माझे आजोबा स्वर्गीय गंभीरराव तात्यांना 87 साली नाना होते तर साथे नानांनी सांगितलं नाना तात्या बाबा आभारी बाबा मी राहतो म्हणून तुमचे आभार मानतो. अशा पद्धतीचा कारभार हा आजीदादांच्या नेतृत्वाखाली झालेला असताना चुकीचं काहीतरी सांगायचं नाही. कारखान्यात चुकीचं चाललंय, कर्ज झालंय, लबाडी झाली अशा पद्धतीने सांगितलं तर कुणी पचवणार नाही, कुणाला ती आवडणार नाही. आणि म्हणून काहीतरी आपल्याकडे संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांना ज्येष्ठ बोलतो, त्यांचा मान सन्मान ठेवतो, असं म्हणतो काचाला थोड्यासाठी तो पोहायचंय. आपल्याकडे एक संस्कृती, शेतकरी आपली जात शेतकऱ्याची, हे सगळे एका बाजूला असताना तुम्ही खोटं बोलायचं, रिटून बोलायचं. आमच्याबद्दल व्यक्तिगत काही काही गोष्टी उठवल्या, रामदास बापूबद्दल, आमच्याबद्दल, सुरेश मामा त्यांच्याबद्दल आणि काही काही आंडोपांडो घालते. आमचाच 2-4 होऊन जातो. एखाद्याचं पाटील आहे रामदास बापू, सुरेश मामा घालून त्या ठिकाणी खानदारी कुटुंबात येतात, असं नाही. व्यक्तिगत चुकीचं करता. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निवडून आलेला पुढं, आम्ही वाईट मला घ्यायला पुढं, तुम्हाला सत्य बसवायला खुर्ची पुढं, तुम्ही वरवरून खाणार आणि आमच्यावर तुम्ही टीका आणि टिप्पणी करणार, हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून अशा पद्धतीचं मित्रांनो चुकीचं सांगितलं, चुकीचं काहीतरी उठवायचं, सहकार्याला हानिकारक करायचं, अशा पद्धतीचा कारभार त्यांचा आहे. तुम्हाला एकच उदाहरण देतो मारुती रायच्या साक्षीने, आणि मी या ठिकाणी थांबणार आहे. आपल्या सर्वांचा जीवाभावाचा महेशांना त्या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस चालवायचं. प्रिंटिंग प्रेस मध्ये 4 तासच काम करायचं, पण राहिलेले 16 तास फक्त जयजयकार करत होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या इतका कडक आणि कारवाई कार्यकर्ता नव्हता, आठवणी त्याला त्याचा अपघाती मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर सत्ता होती आमच्याकडे, त्यानंतर आमच्या सत्ता होती, सगळं गाव गेलं, शिष्टमंडळाने सांगितलं महेशांचे अडचणीत कुटुंब आहे, महेशांना अचानक अपघातामध्ये गेला आणि आपण थोडस पॉलिटेक्निकलला किंवा कुठेतरी त्यांना आपल्याला त्यांच्या मंडळीला घेतलं पाहिजे. आता ही चालू सांगायचा विषय नाही, विनंती केली, सगळ्यांनी विनंती केली, म्हणजे ते आमच्यात नाही, आमच्या बेटातला नाही, आमचा काही संबंध नाही. ज्यांनी 16 तास तुमच्यासाठी काम केलं त्याला तुम्ही मासिक एखाद्या ह्याच्यासारखं कढीपत्त्यासारखं ताटातनं बाहेर काढून दिलं. अशा पद्धतीचं एवढी ज्येष्ठ माणसं वागायला लागली तर काळजाला मिळतं. त्यामुळे नाव शहर झालं, स्वप्नात बाहेर आलं की जर असं घडलं तर काय होऊ शकतं. आपल्या प्रपंचाचा विचार करणारा, काळजी करणारा कोण आहे का. आम्ही हे सगळं शिष्टमंडळ शारदानगरच्या राजपथांकडे गेले, नंदताई पवार आणि राजदादा तिथं होते, स्पष्ट सांगतो एकदा त्यांना विनंती केली असं असेल. महेशांना त्यांचं अजिबात पडत नव्हतं, उलट भारत पाकिस्तान. ते म्हणजे असा प्रसंग आलाय, शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. 1 मिनिटात त्यांनी त्यांच्या मंडळीला कुठल्याही बाकीचा राजकीय विषय न घेता त्यांना नोकरी लावलं. आज उत्तम व्यवस्था त्यांची, त्यांचं चिरंजीव सगळं मांडलं, दिवस राहताय कुणाचे. अशा पद्धतीने तुम्ही वागता, काय गावाने बोल घ्यायचा, काय तुमचं मार्गदर्शन घ्यायचं. अशा पद्धतीने जीवापाड प्रयोग करणाऱ्या माणसाचा बळी घ्यायचा, सत्ता बरोबर आपण पुढे जायचं, हे अतिशय चुकीचं आहे, अतिशय वेदनादायक आहे. ज्यांनी आपल्याला बसवलं, आपल्यासाठी नेटाने पळाला, कष्ट घेतले आणि त्यांच्यावर टीका करायची, त्यांचाच बळी घ्यायचा, त्यांना त्यांच्याच मानगुटी पाहिजे तुम्ही पुढे जायचं. कशासाठी? सत्ता मिळवण्यासाठी. सत्ता मिळवली तर त्या सत्तेचं सोनं केलं का? सोनं केलेलं नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. आकडेवारी सगळं सांगेल. आजच्या खरेदी कशा झाल्या, गुरु शिक्षक गायवासांनी काय केले अजून सांगू, आम्ही सांगण्याबद्दल भरपूर आहे, आम्हाला कोणाचा आधार करायचा नाही. पण चुकीचं वागलेलं असेल तर आता सभासद राजा शहाणा झालेला आहे, तुम्हाला मला सांगितलं पाहिजे. मीराबाईची अत्यंत ऐतिहासिक समाज आहे, कालची माळेगावची ऐतिहासिक समाज आहे. आता कॉम्प्लेक्समध्ये अतिशय 1 नंबरची समाज त्या ठिकाणी झाली. जाय तिथला सभासद म्हणतोय आमचा प्रपंच सावरण्यासाठी जर अजितदादा पवार या ठिकाणी येत असतील, एवढा मोठा उपमुख्यमंत्री शेकडो कोटी रुपये आपल्या संस्थेला मदत करून 25 वर्षाचा विकास 5 वर्षामध्ये देणार असेल, कुणी संकल्प असू द्या, आम्ही दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, हा संकल्प सभासदांनी केलाय. आम्ही नागाने सांगितलं ते खरंय, अजूनही त्यांना परमेश्वराने शांतपणा द्यावा, नाहीतर 6 ते 7 हजार मताधिक्याने आणि त्यांच्या सरकारने आल्याशिवाय राहणार नाही. तर बंद करायच्या साक्षीने सांगतो, आम्ही असो नसो, उमेदवार कोणी असो, कारभार त्या ठिकाणी स्वच्छ आणि चोख होणार आहे, ह्याची हमी दादा घेणार नाही, दिलेली हमी आणि तसा कारभार करून सुद्धा दाखवलेला आहे. अशा पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी आपला प्रपंच कोणाच्या हातात द्यायचा, सुरक्षित द्यायचा, अजितदादांच्या हातात द्यायचा का चुकीच्या विरोधकांच्या हातात द्यायचा, ह्याचा विचार उद्याच्या भावासाठी तुम्हाला करावा लागणार आहे. बोलण्यासारखं खूप कामेश्वरमध्ये बऱ्याच कामेश्वरमध्ये मी बरीच उदाहरणं दिली, कसा चुकीचा कारभार केला. रस प्राप्त अहिल्यादेवींच्या
पुतळ्यापर्यंत स्मारकापर्यंत रस वाहत वाहत त्या ठिकाणी गेस्ट हाऊसला गेला. संचालकांना म्हणला आमच्याकडे बाबा दारात आलोय उमऱ्यात आलोय. आता हे नवीन गाडी गेलेलं आता काही सारखे प्रपंचाचं टाऊनची पहिले इथून जनावर इथून कसा शेअर घेतला पावणे 400 रुपयाचा तुम्ही शेअर घ्यायला कोणाला रुपये दिला का? तुनाचा घेऊन दिला का? रुपये दिला का? 10 रुपये एक शेअर घेऊन दिला का? माझ्या तर्फे राहू दे तुझ्या अडचण येतात. कारखाना काढला शेती करा दात्यांनी बाळांचे दादा होते शेती करा सगळे. पण गाय वासरूचा असा कब्जा आहे की असं होते आम्हीच का खाजगी कारखान्यापेक्षा ह्याचा त्याचा दबाव जास्त इतकं असं ना खोटं कुठायची पडायचं खाजगीचं इथं सावड पडत अजितरावचं ऐकू नका आपलं वाटणं होईल आपलं खाजगी होईल इतकी भीती घालायची. तुमच्यात हिंमत आहे तुमच्यात कर्तृत्व आहे सहकाराचा खरा अभ्यास आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सहकार वर्ष असाल तर तुमच्या 5 वर्षाचा हिशोब घेऊन मार्ग करायचा साक्षीने बसा. हे संचालक मंडळाला मी आज तुम्हाला दावाच्या वतीने शब्द देतो मुख्य समन्वय करून हे चेअरमन आणि संचालक मंडळाला करायच्या अलीकडच्या बाजूला बसवतो. तुमच्या 5 वर्षाची कारकीर्द यांच्या 5 वर्षाची कारकीर्द रुपयाचा हिशोब होऊ द्या. तिला आलो आणि त्यांनी जर सांगितलं ह्यांचा कारभार चुकीचा झालाय ह्यातलं हेच उभा राहणार नाही जबाबदारी घेत. पण सगळं कुठायचं ते आमच्या गावात शिष्य तर ते काय दादा म्हणतो आणि त्या गावच्या मुख्यमंत्री व्हायचे शुभेच्छा त्यांनी कसं ऐकायचं तुमची मंडळी काम जे प्रोजेक्ट राहिला तो मुख्यमंत्री व्हायचे शुभेच्छा देते. आज शुभेच्छा कोणी द्यावं ज्याचा कधीतरी जनतेची गाठ भेट झाली जो ग्रामपंचायत निवडून राहिलाय असं आहे का कधी? काही सांगायचं आपली पात्रता किती अजितदादांची पात्रता किती आपण मूल्य केलं पाहिजे आपलं पण ऑडिट झालं पाहिजे आणि किती चुकीचं सांगायचं. अहो आमचा शिष्य वागणुकीला बघा कारभाराला बघा सगळा ओरडून खाला आज सकाळ दुपार संध्याकाळ आला त्यांच्या तोंडात फक्त पांडुरंगाचं नाव पांडुरंग रूपी लग्नात सुद्धा पांडुरंग रूपी सगळ्यात जास्त पालखी एका दुसरा राज ऐकणारा सगळ्यात जास्त करायचं काही नव्हतं. तुम्हाला थोडं सांगत आहे पालखी माऊली माऊली त्याच्यावर सगळं काय त्याच्या माऊली 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 इतकं हातायचं काय तुम्हाला सांगायचंय प्रत्यक्षात पांडुरंगाचं दर्शन केलं ना पांडुरंग 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 कमरेवर हात काढून ह्याच्या काळात अहो पहिलं नाही कळत होतं आम्हाला पहिल्या गोष्ट सांगा आम्ही काही इष्टी बदलली तुम्ही थांबा अशा पद्धतीने इतकं चुकीचं सांगायचं इतकं खोटं बोलायचं किती बरोबर कारखाना खावा त्याचं एक काहीतरी लिमिट आहे त्याला. शेवटचं एक उदाहरण देतो 50 उदाहरण आम्ही पीपी बॅग घ्यायला बसतो सचिन शेठ ऐका तुम्ही लय मोबाईल मध्ये बघताय आहे काही प्रपंच चाललेलं आणि पीपी बॅग घ्यायला बसतो. आता ते कामेश्वरमध्ये सुरेशराव खराटे होते म्हणजे ते परचेसचे हे वेगळे हे जनतेत ते सर्वसामान्यांच्या सुद्धा दुकानाला जाणारे ते परचेसचे खरेदी विक्रीचं सारखं त्यांना ते वरचं खालचं ते कळतं बाळासाहेब पाहिजे तर ते पीपी बॅग घ्यायचे होते. मित्रांनो इतका ह्या रंजन पाटलांचा चुकीचा कारभार आहे. जबाबदारी मी सांगतो माझी संचालक सांगतो ऑन रेकॉर्ड कॅमेरा सांगतो इथं अविनाशांना बसते टेंडर आले 5-6 लाख पीपी बॅग घ्यायचे होते. TMA मध्ये असं सगळं आधी त्याचं 50 किलोची बॅग त्या ठिकाणी एक शर्मा म्हणून माणूस होता त्यांनी टेंडरच भरलेलं होतं. टेंडर भरलं होतं पण त्याची EMI भरली नव्हती EMD भरली नव्हती आणि ह्यांचं 5-6 कधी आत बाहेर करायचं हे शिष्य काका आपलं काका पोकाड असतो थोडक्यात अरे बाबा पोकाड कापलं तर काकाला मुलींनी पोकाडच खायला असलं तर कसं पाहिजे असं चुकीचं वापर जमणार नाही. आणि इतकं आत बाहेर आम्ही सगळं बघितला धक्का आम्हाला दाखवतच नव्हतं पण शेवटी मीटिंग मध्ये ठेवा लागतो धक्का बघितला अहो म्हणजे एवढी साहेब थांबा हे 4 नंबरला शर्मा म्हणून आहे त्यांना तुम्ही फोन नाही केला नाही म्हणजे त्यांचा फोनच लागा 2 दिवस फोन करते फोनच लागा सुरेश होते ते अहो तुमचा भारी फोन आहे आमचा रोगमित्राचा साधा फोन फोटो लागते त्या नंबर म्हणतो पिक्चर म्हणतात बघायचा असं अरे म्हणलं बाबा आम्ही म्हणलं कसं बाबा तुम्ही काम केलं काय एक नंबर आता ते आम्ही डायरेक्टर आता
मला काय ताकद नाही म्हणायचं ते खरं का सगळ्यांची साक्षी काढली मी एक काम आहे आपल्याला आणि फोन लावला ऐसा बोला Mr. Sharma, you have submitted your tender to the Malayala Sugar Factory. Are you interested to supply PP bags? You want yes. Are you manufacturer? Yeah, supplier. Come on, I am manufacturer. I have 3 units. Wow. I want to eat the मीच कारखाना आहे म्हणते ही फिरतात मग कोणती एजंट आहे म्हणतात ह्याच्याकडे काय त्याच्याकडे घेते आपल्याला मध्ये रुपया काढून इथे म्हणतात तो उत्पादक आहे मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्यामध्ये आवडते त्यांनी एमआयडीच भरले आपले EMDच भरलेला आहे अर्नेस्ट मनी डिपॉझिटच भरलेला आहे आवड आता मोबाईल मधलं 2 मिनिटात ते गुगलवर लगेच येते काही त्याचे 5-50 लाख रुपये असं त्याला फोन केला आम्ही म्हणजे यू शुड सबमिट युअर डिपॉझिट इमिडिएटली म्हणजे येस विदिन 2 minutes I will submit my deposit. I have all account number and each and everything. Yes, it's very good madam. Please सबमिट त्यांनी ते बटन दाबलं आपण दाबलं काही एमपी त्यांनी 2 लाख रुपये लगेच ती मोबाईल वाजताच गुगल आलं सुरेश रावण आल्या आता म्हणजे तेव्हा झाला पाणी भाई झाला ह्याला म्हणलं कसं काय करायचं हे म्हणले त्याच्या काही घरी जाता का म्हणजे आता काय करायचं त्याला बोलवायला माणसं घरी पाठवायची का अहो म्हणजे तसं नाही आपण सभा करताना आम्ही पुढे झाले आम्ही सभासदार शब्द दिलाय आपल्या कारखान्याचे 4 पैसे वाचत असतील तर काय हरकत आहे तुम्ही सांगत होता लहान मुलांनी आपल्या चिमटभर साखर सांडली आई धक्का घालली आता ही आपल्याला प्रपंचासाठी करावं लागत बघा सगळ्याचा पाहिजे झाला त्याला फोन केला साक्षीदार शेजारी बसतात त्यांनी 1.5 रुपयाने आपल्याला कमी रेटनी पीपी बॅग दिल्या पुढे त्या मोठी गमत आहे म्हणजे yes, please speak to the our honorable chairman Mr. Ranjan Kumar Tawre. He is the chairman of our sugar factory and finalize the rate and your order will be completed. Yes, definitely head on the phone. सुरेश रावण त्यांना फोन द्या आता ते आमचा फोन घेतले सारखं बघायला वाटलं रेकॉर्डिंग यायचं नाही आपण आवाज नाही आवडला आमच्या फोन तसलं काही नाही गेली तिसऱ्या माझ्याकडून बोलला ते बोलायचं मला मी तुम्ही किती सप्लाई करू कितना सप्लाई कर सकते हो आप मेरे पास 25 लाख तो अभी रेडी है हमको 9 लाख चाहिए मैं दे सकता हूँ कोई दिक्कत नहीं आप करें बोलो किसान का सगळं पैसे 3 रुपये कमी ठीक है मैं बोलता हूँ आला फोन आमच्याकडे बोलिया ही इज रेडी मित्रांनो त्यानंतर ह्याला परत ती नाव देत मॅन्युफॅक्चर 3 रुपये रेडी परत बोला त्याच्याकडे परत फोन लावला परत दे आणि परत फोन लावल्यावर 4 मिनिटं सगळं संचालक पण इथं हजर आहे हे नुसतं म्हणायचं हे सत्य का 9 लाख रुपये लागते तुम्हाला रेट ठीक है राशन चाहिए ते मला रेडीच आहे आता 4 मिनिटं नुसतं ह्याच्या परत जायला त्यांनी 1.5 रुपये कमी करा मॅन्युफॅक्चरर कशाचं चाललंय 45 लाख रुपये आपले वाचत होते सगळं संचालक मंडळ असं तर त्याचं मोबाईल आपल्याला कशी सगळे आता कुठले वाढ करा इकडून सगळे 45 लाख रुपये वाचत सगळं संचालक बघायला लागल्यानंतर आपण ज्येष्ठांनी मात्र असा खडखड हात घातला म्हणजे काय करताय सगळं संचालक मंडळ होते अशा पद्धतीने त्याची 9 लाखाची ऑर्डर 6 लाख कोटी घेतली ऐका पुढची गंमत 6 लाख कोटी घेतली त्यांनी पाठवली ते शीख समाजाचा एक 18 का 20 टायरची ती गाडी मोठी असते 3-4 लाख रुपये करून देतात टाईप करून ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर ते तुरंत आल्यानंतर ह्या चेअरमननी 11 दिवस गाडी उभा ठेवली 11 दिवस आताच इतके नाही घ्यायच्या का तर 45 लाख रुपये घ्यायचे उडाले त्यांच्या बापाच्या होत्या पण आपल्या पोटापाय ह्या 2 अविनाशनी 45 लाखाला दिला 11 दिवस गाडी उभा आणि ते फोन करायचं ते सर्व गाडी अंतर नाही गेलं बोलवलं काय करण्याच्या ती सर्व अरे गाडी अंतर नाही गेलं आम्ही पुण्यात ऐसा कैसा हो रहा बोले तुम वापस से जाओ और जरा 2 जूते डालो देखो क्या होता
अण्णा गेले वापरायला म्हणजे वापरे 11 दिवस झाले काय अडचण आहे काय म्हणजे काहीच अडचण नाही करतोय की अनुभव तुम्ही अण्णा म्हणले तुम्हाला सर हमारा भूख इधर हिसाब होगा भूक खायचं काय तुम्हाला काय खायचं काय पाहिजे म्हणले 45 लाख रुपये वाचतात गाडी आला बसते अशा पद्धतीने कारखाना चालवला बोकाळ कापला तर कादारामध्ये मला मिळालं नाही विषयच नाही काय मी करणारच नाही असंख्य विषय बाकीच्या गोष्टी तर नाही विचार आहेत अशा पद्धतीने त्यांनी कारभार केला म्हणून तुमचा माझा प्रपंच लुटणारा माणूस आपल्याला पाहिजे त्या तुमचा माझा प्रपंच सावरणारा अजितदादांच्या माध्यमातून हा निघालेला विकासाचा रथ आपल्याला पाहिजे याचा विचार उद्याच्या 22 तारखेला करायचा आहे आणि आपल्या सगळ्यांचा आधीचा वेळ येत नाही अनेक गोष्टी सांगण्यासारख्या त्यांनी आग्रह केला पण हे सगळ्या वेळेत काम केले त्यांनी सांगायला पाहिजे आमचेच थोडं पूर्ण जत्रा करणारे हरकत नाही आम्ही तर फॉर्म भरलाय माळेगाव म्हणतो आता आम्ही असं माझ्या असेल आणि कुणी असं 4-5 जण आम्ही आमचं तर काय अडचणच नाही काय व्हायचं असेल ते होईल नाही मिळालं तिथे तरी दुप्पट वेळाने पडणार आहे नाराज होणार नाही पण फॉर्म का भरला या माळेगाव कारखान्याच्या सभासदांचा प्रपंचाचा प्रश्न येतो त्यावेळेस आपण फॉर्म सुद्धा भरायचा नाही आणि आपण घरात बसायचं आपलं योगदान देऊ शकत नाही का आता आपलं काही डाग आहे का आपला काही गरीब आहे का हे कोणाला गैरसमज होऊ नये म्हणून फॉर्म भरलाय संचालक होतो सभापती होतो उपसभापती होतो जिल्हा परिषद सदस्य होतो मार्केट कमिटी सदस्य होतो तालुका पातळीचा सगळा कोटा पूर्ण केलाय फक्त आणि फक्त अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी फॉर्म भरलाय डायरेक्ट होण्यासाठी नाही हे सुद्धा मी सांगून करायला सांगतो म्हणून एवढं चूक म्हणून बोलतो अंगावर एक डाग नाही डायरेक्ट होण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही पण आपला प्रपंच कोणाच्या हातात द्यायचा ह्याचा विचार होता सांगून करायला तुम्ही करा तुम्ही इथे 100 लोक बसलाय त्या अख्ख्या गावाला समजून सांगू शकता गावात तर मदती देऊ शकता तेवढ्या ताकदीचे तुम्ही आहात आणि ताकद हा सरकार वाचवण्यासाठी अजितदादांचे हात बळकट करून आपला प्रपंच मोठा करण्यासाठी वापरताल तशी सुबुद्धी आपल्याला मारुती राणी द्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो अजितदादांच्या वतीने देखील सगळं जोडलं माझ्याच नाही असा विषय झाला तसा झाला काय परत सांगतो आम्ही दुसरं कोण सांगतो की सभापतीचं बोलायचं अहो आम्ही गेलो कारखान्यात गेलो तर ते शिकला आपल्या पॅनच्या पायपा बसवायचं चालू यांना सरकारचं कळतं एवढं सांगतात एवढं खोटं नाही तिथं नाही सांगतात त्या पायपा आपण सी क्लासच्या ऑर्डर देतो मी क्लासच्या घेत होते आणि आम्ही जागा धरलं ते सगळं पूर्णच गेला एक मोठा किस्सा सांगतो त्या पॉलिटेक्निकलचा किस्सा ऐका तुम्ही मोठ्या सगळं सांगतो पॉलिटेक्निकलचं ते नेक्स्ट ऑडिट असतं बरोबर दिल्ली नॅक अक्रेडिटेशन सगळे शिकलेली सांगून जास्त ऐका सगळ्यांनी नॅक अक्रेडिटेशनचं कमिटी दिल्लीवर त्याचं पत्र आलं 2 महिने आधी की आम्ही ह्या तारखेला माळेगाव कारखान्यावरती त्या ठिकाणी येणार आहे आणि ऑडिट करणार आहे ते शिंदे आले शिंदे आपले प्रमोद शिंदे आले मीटिंग झाली काही वेळाचा विषय वगैरे संपलं किती म्हणजे पत्र आलं